नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे सर्व विकारांवर तन्वी हर्बल उपचार आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर मानसी धामणकर मेहेंदळे आणि डॉक्टर रुचा पै. स्वागत आहे तुमचं. डॉक्टर मेधा, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा, डॉक्टर पुष्कराज हे तन्वी हर्बल्सचे संचालक असून तन्वी प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी माधुरी दीक्षित यांच्या हस्ते देण्यात आलेला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजका पुरस्कार, उद्योगश्री अशा अनेक पुरस्कारांनी तन्वी हर्बल्स प्रकल्पाला गौरवण्यात आलेला आहे. घंटाई, ठाणे व दादर येथे प्रमुख तन्वी हर्बल्स क्लिनिक्स असून तिथे रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते, जिथे मधुमेह, हार्ट ब्लॉकेजेस, लठ्ठपणा, मुलांची वजन, उंची, केस, त्वचा विकार इत्यादी सर्व आरोग्य तक्रारींवर नैसर्गिक उपचार सुचवले जातात. शिवाय ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दर महिन्याला फ्री हेल्थ चेकअप कॅम्पही घेतले जातात. सर्व तन्वी हर्बल प्रोडक्ट्स केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असून तन्वी हर्बल प्रोडक्ट्स वेबसाईटवर ऑनलाईन देखील खरेदी करता येतात किंवा तन्वी ऑफिसमधून होम डिलिव्हरीनेही मागवता येतात. बेस्ट टॉनिक, तन्वीशता टॅब्लेट सारख्या अनेक तन्वीसत्व टॅब्लेट्स, लेप, तेल, क्रीम्स, फेस वॉश, हेअर वॉश खूप लोकप्रिय आहेत. अमेरिका, कॅनडा, दुबई, बहारीन, सिंगापूर, मलेशिया येथेही विविध प्रदर्शनात सहभागी होऊन तन्वीने औषधांचा प्रसार केलेला आहे. तुम्हाला सुद्धा स्किन रिलेटेड किंवा आरोग्यात संबंधी काही समस्या असतील तर तुम्ही या लाईव्ह शोमध्ये त्यांना प्रश्न विचारू शकता. तुम्हाला जो स्क्रीनवर लँडलाईन दिसतोय त्यावर. तर सुरुवात करूया. डॉक्टर मानसी, सगळ्यात पहिला तुम्हाला मला असं विचारायचं आहे की वर्टिगोचा त्रास बऱ्याच जणांना होतो, जसं की मान खाली घातली की चक्कर येते, तर यासाठी तन्वी हर्बल्सचे कोणते कॉम्बिनेशन आहे? कसं आहे की जशी थंडीला सुरुवात होते किंवा आपण असं म्हणू शकतो की वयापरत्वे काही जणांना कानाचे काही प्रॉब्लेम्स असतात की कानामध्ये आवाज येणं किंवा कानाची नस दबली जाणं आणि मग त्यामध्ये आपल्या ज्या डोक्याच्या नसा असतात ह्या पोकळ होतात आणि तिथे वाताचं अधिक्य होतं, म्हणजे तिथे वात वाढला जातो आणि मग डोकं आपलं हलकं होतं आणि मग त्यामुळे कसं होतं की तो ताण वाढून खाली बघितल्यावर चक्कर येणं किंवा उठताना बसताना त्रास होणं, कानातून आवाज येणं आणि हा जो वर्टिगोचा अटॅक असतो तो 15 ते 20 दिवस राहतो आणि मग अशा वेळी पेशंट खूप त्रस्त होतात. म्हणजे सतत वर्टिन किंवा अशा टॅबलेट्स किती दिवस घेणार? मग तेव्हा आपण त्यांना सांगतो की कोणताही व्याधी असेल तर आपल्याला त्याचं समूळ कारण शोधायला पाहिजे की वात, पित्त आणि कफ यांचं कसं तुमच्या शरीरामध्ये कॉम्बिनेशन आहे ते आपण शोधायला हवं की काय कुपथ्य घडतंय, सतत म्हणजे वाऱ्यामध्ये बसलं जातंय का किंवा सतत एसी मध्ये बसलं जातंय का, थंड पदार्थांचं सेवन केलं जातंय का किंवा खाण्यामध्ये काय अधिक जातंय, कधीतरी अधिक प्रोटीन डाएट घेतल्याने सुद्धा हा त्रास होऊ शकतो. मग तेव्हा आपल्या तन्वीचं जे उत्तम कॉम्बिनेशन आहे, तन्वीशता, वातशांती, संथकफ, तन्वी ज्येष्ठा आणि शतजीवंती असं कॉम्बिनेशन आपण वर्टिगोसाठी सजेस्ट करतो. प्रत्येक व्यक्तीनुसार ह्या कॉम्बिनेशनचा आपण डोस पण बदलतो आणि म्हणून आपण पेशंटना सांगतो की तुम्हाला त्रास कुठलाही असू दे, अगदी उच्च रक्तदाब, मधुमेह, झोपेच्या तक्रारी, पाळीच्या तक्रारी किंवा अंगावर पांढरं पाणी जाणं, केस गळती, कुठलाही विकार असू दे, आपल्या तन्वी हर्बल्सची क्लिनिक ठाणे आणि दादर इथे प्रमुख तन्वी क्लिनिक आहेत. इथे एकदा तरी तुम्ही या आणि नाडी परीक्षण करून घ्या, तुमची प्रकृती जाणून घ्या आणि आपल्या तन्वी हर्बल्सची जी नॅचरल औषधं आहेत की अगदी सत्व पद्धतीने बनवलेली असल्यामुळे ही जलद आपल्या रक्तामध्ये मिसळतात आणि त्वरित गुण देणारी आहेत आणि म्हणून वर्टिगो असू दे किंवा पित्ताशी, कफाशी रिलेटेड असे अनेक व्याधी असतील त्यामध्ये आपले अनेक टॅबलेट्स गुणकारी आहेत. म्हणजे आपली जी तन्वीशता टॅबलेट आहे ती सगळ्यांसाठीच बेस्ट टॅबलेट आहे की प्रत्येक फॅमिली मेंबरनी घ्यावं असं ते औषध आहे. म्हणजे कित्येक पेशंट येऊन अनुभव सांगतात की वर्षानुवर्ष ऍसिडिटी होती, तोंडात कडू पाणी यायचं, खूप उष्णतेचा त्रास व्हायचा, पण आम्ही नियमित तन्वीशता घेतो आणि मग आम्ही आजारीच पडत नाही. म्हणजे लोक स्वतःहून जेव्हा हे सांगतात तेव्हा खूप आनंद होत असतो. अगदीच. डॉक्टर रुचा, वारंवार तोंड येणं ही तक्रार उष्णतेमुळे असते का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, वारंवार होणारी ऍसिडिटी कमी करण्यासाठी तन्वीचे कोणते कॉम्बिनेशन घ्यावे सविस्तरमध्ये सांगा. नक्कीच. कसं असतं, वरचेवर जेव्हा तोंड यायला लागतात, तोंडामध्ये भेगा पडायला लागतात, तेव्हा पेशंट येऊन सांगतात की मॅडम आम्हाला हे वरचेवर होतंय. कधी कधी ते उष्णतेमुळे सुद्धा होत असतं, पण कधी कधी ते इम्युनिटी लो असण्याचे पण एक साईन आहे की तुमची इम्युनिटी कुठेतरी कमी पडत आहे, म्हणून सुद्धा तुम्हाला वरचेवर तोंड येत असतं. तर अशा वेळेस काय असतं, आपला लेअर जो असतो तो ड्रायनेस येत असतो लेअरमध्ये किंवा पाणी कमी प्यायलं जात असतं,
अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला तोंड येत असतं. फोड येत असतात जिभेवर आणि जिभेच्या म्हणजे आपल्या आतल्या पार्टवर फोड आल्यामुळे पण तो त्रास सतत होत असतो आणि त्यांना वरचे वर व्हायला लागतं आणि रिपीटेड व्हायला लागतं, की म्हणजे एकदा येऊन ते थांबत नाही, तर ते सायकल चालूच राहायला लागतं. मग अशा वेळेस जेव्हा ते आपल्याकडे येतात, तेव्हा त्यांना आम्ही सांगतो, की तुम्ही जास्त स्ट्राँग औषधं घेऊन अशा वेळेस चालत नाही. तर तुम्हाला अगदी सिंपल औषधांनी ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. जसं आपलं तन्वीशता आहे, तशी ती जी गोळी असते ती सकाळी 2 गोळ्या, रात्री 2 गोळ्या. तन्वी ज्येष्ठाची जी आपल्या गोळ्या आहेत, त्या 2 सकाळी 2 रात्री. ह्याने मेन होतं काय, तर पहिले तुमचं पचन सुधारतं. बिकॉज आपली डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे ती आपल्या मुखापासून पहिले चालू होत असते. सो जर तिथेच तुमचा प्रॉब्लेम होत असेल, तर तुमचं पुढचं डायजेशन आहे हे बिघडणारच आहे. म्हणजे त्याच्याबरोबर कॉन्स्टिपेशन होणार किंवा हे बाकीचे गॅसेस होणार, पित्त होणार, हे सगळे त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. मग त्यासाठी आम्ही त्यांना काय सांगतो, की तन्वी लिवा सुद्धा घेणं, कारण का त्यासाठी तुमचं लिव्हर फंक्शन सुद्धा स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. सो तन्वी लिवा आम्ही ॲज अ टॉनिक त्यांना देतो. तन्वी त्रिफळा देतो जर पोट साफ होत नसेल, तर त्याच्यासाठी आम्ही तन्वी त्रिफळा रात्री झोपताना 2 गोळ्या गरम पाण्याबरोबर घ्यायला सांगतो. पण त्यांना जेव्हा वरचेवर तोंड येतं, तेव्हा त्यांना सांगतो, की आपण तुपाचा जो लेप आहे, तो पण आपण लावू शकतो. सो हे असं केल्यामुळे त्यांना जी सायकल आहे ती ब्रेक होणं पहिले गरजेचं असतं. असं केल्यावर त्यांची इम्युनिटी वाढण्यासाठी आपण तन्वी प्राशन सुद्धा देतो त्यांना. जसं तन्वी शता आहे तसंच आपलं तन्वी प्राशन सुद्धा आहे. तन्वी प्राशन 1 चमचा पाण्यात घालून आठवड्यातनं 2दा घेतलं तरी त्यांना इतका सुंदर रिझल्ट मिळतो, की ते म्हणतात, की "मॅडम हे असं कसं झालं, की आम्ही एवढे औषधं करत होतो, आमचं तोंड येणं हे बंद होत नव्हतं. तात्पुरतं तेव्हापुरती जायचं, पण परत आम्हाला तोंड येतच होतं." पण त्यांना सांगावं लागतं, की आपली जी म्हणजे जी सिस्टम आहे, ती आतूनही जी रुक्षता आलेली आहे सिस्टममध्ये, डायजेस्टिव्ह सिस्टममधली जी रुक्षता आहे, ती जाणं गरजेचं आहे. वातामुळे ही वाढलेली असते जी रुक्षता आहे. सो जेव्हा वात वाढलेला असतो, तेव्हा आम्ही त्यांना सांगतो, की वातशांती अर्धी गोळी सकाळी, अर्धी गोळी रात्री ही त्याच्याबरोबर तुम्ही घेणं गरजेचं आहे. सो ह्याने वात होणार नाही आणि पित्त असेल, शरीरामध्ये वाढलेलं पित्त असेल, तर त्यासाठी अगदी उत्तम उपाय म्हणजे तन्वीशता आहे. 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या दुपारी, 2 गोळ्या रात्री. त्याचबरोबर डोकेदुखी, मळमळणं, नॉस्टॅटिक वाटणं यासाठी सुद्धा तन्वीशता खूप सुंदर काम करतं आणि तेव्हा ह्या तुम्ही ज्या गोळ्या आहेत, अगदी 4 गोळ्या एका वेळेस घेतल्या तरी चालतात. म्हणजे हेडेकचे जे पेशंट असतात ते आम्हाला सांगतात, की "मॅडम आम्हाला 10 मिनिटांनी बरं वाटतं." तन्वीशता घेतल्यावर म्हणजे त्यांना तेच म्हणतात, की "आम्हाला कुठल्याही रासायनिक औषधांची आज गेली 5 ते 6 वर्षात गरजच लागली नाही." असे सांगणारे सुद्धा पेशंट आहेत, की ते म्हणाले, की "आता आम्हाला तन्वीशता आहे ना, म्हणजे आम्हाला दुसरं काही लागतच नाही." असे सांगणारे सुद्धा आपले पेशंट आहेत. अगदी. त्याचबरोबर डॉक्टर मानसी, केस गळणं ही तक्रार मुलींमध्येच नाही तर आता मुलांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर या ज्या तक्रारी आहेत आणि त्याचबरोबर केसांची वाढ उत्तम होण्यासाठी, केसातील कोंडा कमी करण्यासाठी तन्वीचं कोणतं कॉम्बिनेशन घ्यावं? मुळात आपण बघितलं तर केस हा आपल्या म्हणजे दिसण्याचा एक महत्वाचा भाग आहे. जसं वय वाढत जातं तसं आपल्याला जाणीव होते, की खरंच आपल्याला लहानपणापासून केसांची काळजी घ्यायला हवी होती. म्हणजे लवकर ते पांढरे एकतर झाले नसते, कोंडा त्याच्यात झाला नसता. म्हणजे वारंवार आपण केसांच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यायला हवं असं मला वाटतं. त्याच्याबरोबर त्यांना मिळणारं नरिशमेंट म्हणजे त्यांना जे प्रोटीन त्यांच्यापर्यंत पोहोचतंय की नाही किंवा आपण म्हणतो ते खूप ड्राय झालेत का? वात अधिक वाढला तरी केस खूप गळतात. हार्मोनल इम्बॅलन्स असेल तरी सुद्धा गळतात. कधीतरी अधिक मात्रेमध्ये प्रोटीनयुक्त शॅम्पू वापरला तरी पण केस गळतात. म्हणजे वेगवेगळी कारणं आहेत. केस गळणं हा एक खूप मोठा चॅप्टर आहे, की त्याच्यामध्ये आपल्याला बघायला लागतं, की पहिले केसांचा पोत कसा आहे. पण आपली जी प्रॉडक्ट्स आहेत ती ओ-टी-सी रिलेटेड प्रॉडक्ट्स असल्यामुळे आपलं जे केशबला तेल आहे, ते आठवड्यातनं एकदा आपण केसांना छान चंपी करून लावायला सांगतो, की ते केसांना लावून छान मसाज करायचा. 4 तास तरी ते किमान तेल ठेवायचं. त्याच्यानंतर जास्वंद जॉय पावडर आणि केशकिर्ती लोशन हे असं एकत्र करून हेअर पॅक करायचा आणि केसांच्या मुळाशी तो लावून ठेवायचा. साधारण अर्धा तास ते ठेवायचं आणि मग आपलं तन्वीचा अँटी डॅन्ड्रफ हेअर वॉश लोशन असा क्लिन्झर आहे. त्याने केस धुवायचे. म्हणजे डॅन्ड्रफ होत नाही, केसांची वाढ चांगली होते. पण हे सगळं झालं बाहेरून. मग पोटातनं काय घ्यायचं? तर कॅल्शियम इनटेक म्हणजे आपल्या शरीरामधले हाडं मजबूत चांगली राहण्यासाठी आपल्या शरीराला जशी कॅल्शियमची गरज असते, तशीच केसांना पण असते, की ते केस मजबूत व्हायला हवेत म्हणून. आणि म्हणून आपल्या तन्वीची अश्वयष्टी टॅबलेट आहे. त्याची अर्धी गोळी, तन्वी गोरेक्सची 1 गोळी, तन्वीशताच्या 2 गोळ्या हे सकाळी नाश्त्यानंतर घ्यायचं आणि ओजसा हा आपला स्ट्रेस कमी करतं. म्हणून रात्री तन्वी त्रिफळा 1, तन्वी ज्येष्ठा 1 आणि तन्वी ओजसा 1 हे रात्री घ्यायचं. 15 दिवसात तुमचं केस गळणं कमी होतं. म्हणजे तुम्हाला फरक दिसतो, की फ्लोअरवर केस पडत असतील, उशीवर केस सापडत असतील, तर ते सगळे हळू कमी होतात.
अगदी अगदी. डॉक्टर अमरावतीवरून श्रीकांत आपल्याशी जोडले गेलेले आहेत. श्रीकांत, ओके. तुमचा प्रश्न विचारा. श्रीकांत, नमस्कार. माझा आवाज येतोय? हा, तुमचा प्रश्न विचारा. माझा केस गळतीचा प्रॉब्लेम आहे मॅम. ओके. श्रीकांत, आपलं वय किती आहे? 21. 21. आणि वजन किती आहे? वजन 56. 56. म्हणजे श्रीकांत, तुमचं थोडंसं वजन पण वाढायला हवंय. म्हणजे शारीरिक दृष्ट्या थोडंसं बल तुमचं वाढलं की आपोआप तुमची केस गळती कमी होईल. तर आता मी जे कॉम्बिनेशन सांगितलं, तन्वीशताच्या 2 गोळ्या, अश्वयष्टीची 1 गोळी, हे सकाळी तुम्ही नाश्त्यानंतर घ्या आणि रात्री तुम्ही तन्वीशताच्या 2 गोळ्या, ओजसाची 1 गोळी, तन्वी त्रिफळाची 1 गोळी, तन्वी ज्येष्ठाची 1 गोळी, असे रात्री तुम्ही जेवणानंतर घ्या आणि केसांना केशवला तेल न विसरता लावा. आणि आपला व्हॉट्सअप क्रमांक म्हणजे ऑफिसचा जो आहे 9820075812 हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे. तिथे तुम्ही जर व्हॉट्सअप केलं तर आम्हाला तुमचा मेसेज येईल. त्यावरती आम्ही प्रोफेशनली तुम्हाला प्रॉपर कन्सल्टिंग देऊन कॉम्बिनेशन सांगू शकू की तुम्ही कसं वापरायचंय, काय करायचंय. आणि केस गळणंच नुसतं कमी होणार नाही, तर हेअर ग्रेइंग पण कमी होईल, कोंडा सुद्धा कमी होईल आणि केसांची वाढ सुद्धा तुमच्या उत्तम होईल. आणि अमरावतीला तुमच्या जवळच्या केमिस्टकडे ही औषधं तुम्हाला मिळतील आणि एक टॉनिक म्हणून तन्वीशता जरूर वापरून बघा. अगदी अगदी. डॉक्टर रुचा, पाळीच्या तक्रारी बऱ्याच जणांमध्ये आढळतात. अंगावरून पांढरं जाणं, पाळीच्या वेळी पोटदुखी असणं, तर पाळी वेळेवर न येणं, यासाठी तन्वीचं कोणतं कॉम्बिनेशन आहे? नक्कीच. कसं असतं ना, आजकाल लाईफस्टाईल चेंजेसमुळे हे प्रॉब्लेम मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसायला लागतात. जसं आधीच्या जनरेशनमध्ये हे प्रॉब्लेम्स एवढे दिसायचे नाही. पण आजकालच्या जनरेशनमध्ये लाईफस्टाईल चेंज, त्यांचं खाण्याच्या वेळा रेग्युलर नसतात किंवा रात्रीची झोपेची वेळ ही रेग्युलर नसते. तर ह्यामुळे त्यांना हे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले असतात. सो पहिले त्यांना आम्ही काय सांगतो की जर पाळी रेग्युलर येते की नाही येते हे चेक करणं गरजेचं असतं. कारण काय पीसीओडी, पीसीओएस आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे पहिले. सोनोग्राफी थ्रू आपल्याला ते कळत असतं. मग एकदा जर डिटेक्शन झालं तर त्यानुसार आपण पाळीसाठी वेगळी ट्रीटमेंट देतो, म्हणजे पीसीओएस साठी किंवा पीसीओडी साठी. आणि जर नुसते पाळीचे काही मुलींना फक्त पोटात दुखणं, हेवी ब्लिडिंग होणं, व्हाईट डिस्चार्ज असेल तर त्यासाठी आपण वेगळी ट्रीटमेंट देत असतो. सो त्यासाठी काय करणं गरजेचं असतं, तर तन्वीशता 2 सकाळी, 2 रात्री, तन्वी गोरेक्स 1 गोळी रात्री झोपताना दुधाबरोबर. पहिले स्टार्टिंगला त्यांनी एवढं जरी चालू केलं ना तरी त्यांना एक खूप छान रिझल्ट मिळतो. आणि आपलं जे केतकी तेल आहे ते रोज जेव्हा आपली पाळी येते तेव्हा ते पोटाला लावायचं असतं. म्हणजे त्यांना जे क्रॅम्पिंग होत असतो पोटामध्ये किंवा गोळा आल्यासारखं वाटत असतं तर ते हळूहळू त्यांचं त्याने कमी होत असतं. आणि जर पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास असेल, रेग्युलर पिरियड्सच येत नसतील, 3-3 महिने आलेले नाहीयेत अजून आणि ॲलोपॅथिक गोळ्या घेऊनच फक्त त्यांची जर पाळी येत असेल तर त्यासाठी आपलं वेगळं कॉम्बिनेशन जे असतं ते तन्वीशता सकाळी 2 रात्री 2, वातशांतीची 1 गोळी सकाळी, 1 गोळी रात्री झोपताना, स्वीट स्लिमची दुपारी आणि रात्री झोपताना 1 गोळी. तसंच आपलं तन्वीतीला एडिबल ऑइल आहे ते 1 चमचा रात्री झोपताना आपण गरम पाण्याबरोबर आपण ते घ्यायचं असतं. अशाने तुम्हाला नॅचरली पाळी येणं गरजेचं असतं. याच्यामध्ये कुठलेही हॉर्मोन्स नसतात, पण हे तुमची बॉडी स्वतःहून हे हॉर्मोन सिक्रेट करते आणि तुम्हाला नॅचरली पाळी यायला लागत असते. सो अशामुळे काय होतं, कुठलेही याचे साईड इफेक्ट्स नसतात. सो ज्या काही फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या आहेत त्या न घेता सुद्धा तुम्हाला या गोळ्यांमुळे नीट पाळी येऊ शकत असते. आणि व्हाईट डिस्चार्ज असेल तर त्यासाठी तन्वी गोरेक्स ही अतिशय उत्तम काम करते. त्याबरोबर तन्वीशता तर करतेच करते, पण ह्या व्हाईट डिस्चार्जला आपण श्वेतप्रदर असं म्हणतो आयुर्वेदानुसार. सो त्याच्यामुळे काय होत असतं, एक वीकनेस वाटत असतो. काम करताना त्यांना थकवा येत असतो की काम तर करतोय पण असं योग्य वाटत नसतं. मग अशा वेळेस हे घेतल्यावर त्यांना एक 15 दिवसातच खूप छान फरक पडतो. पुढच्या वेळेस त्यांची पाळी सुद्धा रेग्युलर आणि नीट जाते. क्लॉट्स वगैरे न जाणं, म्हणजे पिरियड्सच्या ड्युरिंग जर क्लॉट्स पडत असतील तर तेही त्यांचे हळूहळू कमी व्हायला लागतात. तसंच थायरॉइडवर सुद्धा हे काम करत असल्यामुळे त्यांचा थायरॉइड सुद्धा काउंट नॉर्मल राहतो किंवा इन्सुलिन फॉर्मेशन आहे शरीरातलं ते अतिशय योग्य प्रमाणे होतं आणि त्यामुळे त्यांना पाळी पण मेन हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो रेग्युलेट झाला की तुमची पाळी ही रेग्युलर येणार. हे पहिले एकदा कळलं की त्यांना हे कळतं की आपल्याला एक तर लाईफस्टाईल चेंज करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, त्याबरोबर एक्सरसाइज करणं ही तितकंच गरजेचं आहे. आणि तन्वीची जी कॉम्बिनेशन आहे हे रेग्युलर आणि नीट घेणं गरजेचं असतं. अगदी अगदी. संभाजीनगरवरून विश्वनाथ आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विश्वनाथ, तुमचा प्रश्न विचारा. मला वर्टिंगचा त्रास आहे. अच्छा, किती वर्षांपासून त्रास आहे सर तुम्हाला? काही मला वर्टिंग होता आता 2 महिन्यापासून त्रास होतोय. ओके. चक्कर येतात. त्याच्याकरता ती
हा हा 2 सर्वायकल महिन्यापासून. स्पॉन्डिलिसिस पण आहे का त्याच्याबरोबर? हा मान दुखत असेल. हा. ठीक आहे, तुमचा प्रश्न कळलेला आहे. मार्गदर्शन करा काय पण. हा. हा ओके. तुम्हाला व्हर्टिगोचा त्रास होतोय, त्याच्यामध्ये डॉक्टर रुचा म्हणाल्या तसं तर तुमची मान पण दुखत असेल, तर आपली जी केतकी म्हणून तेल आहे आपलं, ते तुम्ही मानेला रेग्युलरली लावा. आणि आपल्या तन्वी शताच्या 2 गोळ्या, वातशांतीची 1 गोळी, की जो शिरांमध्ये साठलेला वात जो असतो तो कमी करायला मदत करते. संथ कफ, डोक्यामध्ये कफ साठलेला कमी करते. आणि तन्वी ज्येष्ठा म्हणजे आपलं हिलिंग करते. कुठेही व्रण असतील तर ते भरून काढण्याचं काम करते. आणि शतजीवंती मानेपासून डोक्यापर्यंतचा रक्तप्रवाह सुरळीत करण्याचं काम करते. आणि म्हणून हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की घ्या. सकाळी नाश्त्याच्या आधी गरम पाण्याबरोबर हे कॉम्बिनेशन घ्या. आणि रोज केतकी तेलाचा मसाज मानेला करा. गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्या. म्हणजे 15 ते 20 दिवसामध्ये तुमचा जो त्रास आहे तो कमी होऊ शकेल. अगदी. डॉक्टर मानसी, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच जणांमध्ये हा त्रास दिसून येतो. चेहऱ्यावर पिंपल्सचा हा जो काही त्रास असतो तो बऱ्याच जणांना असतो. तर हा त्रास हार्मोनल इम्बॅलन्समुळे असतो का? आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे लठ्ठपणा सुद्धा त्रासदायक असतो. तर यासाठी तन्वीचं कोणतं कॉम्बिनेशन घ्यावं? ओके, आता बघा, पिंपल्स हा हार्मोनल इम्बॅलन्सशी रिलेटेड आहे. पण काही जणांची त्वचा ही कधी कधी खूप ऑइली असते किंवा खूप धुळीच्या इथे ज्यांचं काम असतं त्यांच्यामध्ये पिंपल्सचं प्रमाण अधिक दिसतं, किंवा ज्यांचं पोट साफ नाहीये. तर आपण तक्रार वाईज गेलो की आता समजा ऑइली स्किन आहे, तर तेव्हा आपण पिंपल टोनचा फेस पॅक लावायला देतो, की पिंपल्सला बाहेरून तो लावायचा. म्हणजे त्वचेमधलं जे न्यूट्रिशन आहे ते प्रॉपर मिळून त्वचेतला पित्तदोष कमी होऊन पिंपल्स येणं कमी होतं. पिंपल्सला येणारी खाज कमी होते, त्यातनं येणारा पस कमी होतो. जर पोट साफ होत नसेल तर तन्वी ज्येष्ठा, तन्वी त्रिफळा देतो, की ते पिंपल्सचं येणारं प्रमाण कमी होतं. आता कधी कधी पिंपल्स खूप टेंडर असतात, म्हणजे हात लावला तरी दुखतात. मग अशा वेळी तन्वी शता, ज्येष्ठा याचं कॉम्बिनेशन देतो. पण मुख्यतः जर पिंपल्सचा त्रास असेल तर तन्वी शता, वातशांती, संथकफ, तन्वी ज्येष्ठा हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. पपई जॉय लोशन हे जे आपलं उत्तम फेस वॉश आहे त्यांनी चेहरा धुवायला सांगतो. आणि त्याच्याच बरोबर आपण चेहऱ्याला पिंपल टोन पावडरचा फेस पॅक लावायला देतो. असं आपलं किट हे वेबसाईटवर अवेलेबल सुद्धा आहे. आणि यांनी काय होतं, मुळातच आपलं पचन सुधारतं आणि पिंपल्स येणं कमी होऊन जातं. अगदी अगदी. डॉक्टरच्या काही पेशंटमध्ये सतत गुडघेदुखी असते, चालताना कटकट असा आवाज येतो. तर अशा वेळी गुडघे दुखू नयेत, टाच दुखू नयेत, पायात गोळे येऊ नयेत म्हणून काय करावं, थोडक्यात सांगा. नक्कीच. ह्यासाठी आपलं जे मेन कॉम्बिनेशन आहे, तन्वी शता सकाळी 2, रात्री 2. वातशांती ही महत्वाची गोळी आहे, ती सकाळी 1, दुपारी 1, रात्री 1. याबरोबर वजन जर जास्त असेल आणि त्यासाठी स्वीटस्लिम दुपारी 1, रात्री 1 जेवणा आधी घ्यायची असते. तसंच आपली कीपेन म्हणून जी गोळी आहे ती सकाळी 1 गोळी घ्यायची. SOS म्हणजे जेव्हा पाय खूप जास्त दुखतात तेव्हा ते घेऊ शकतात. आणि त्याबरोबर आपलं केतकी तेल जे आहे ते न चुकता रात्री झोपताना गुडघ्यांना लावणं. कारण काय, वातावर तेलासारखं दुसरं औषध नसतं. सो तेव्हा आपण ते लावणं खूप गरजेचं असतं. हे मिक्सचर असतं, केतकी तेलामध्ये थोडं खोबरेल तेल मिक्स करून लावायचं असतं. म्हणजे आता पाय दुखतायत, गुडघे दुखी असेल तर त्यासाठी मेन नक्की होतं काय, तर गुडघ्यामध्ये वात असणं किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर त्यामुळे सुद्धा हे होत असतं. कधी कधी स्पाईन्स आलेले असतात छोटे छोटे, त्यामुळे झालेलं असतं. आणि मुख्य म्हणजे हर्षाली मॅडम, आपले कॅम्प्स आहेत. पुण्याला येत्या 3 डिसेंबरला आपला कॅम्प असणार, 3 डिसेंबरला चिपळूणला कॅम्प आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये आपला कॅम्प आहे. तर स्क्रीनवर ही माहिती दिसतच असेल. आणि नाशिकमध्ये वरद आयुर्वेदिक म्हणून आहे, तिथे आपला कॅम्प असणार आहे. तर तिथे एकदा तरी जाऊन नाडी परीक्षण जर करून घेतलं तर आपल्याला अधिक त्याचा रिझल्ट मिळू शकतो. म्हणजे मी पेशंटना आवर्जून सांगेन की महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपले क्लिनिक्स आहेत, पण एकदा तरी ठाणे क्लिनिकला जरूर या. आपल्या तन्वीच्या संचालिका डॉक्टर रुचा या दररोज संध्याकाळी तिथे असतात. मॅडमना भेटून एकदा त्यांच्याकडनं तुम्ही कन्सल्टेशन व्यवस्थित घेऊ शकता. अगदी. डॉक्टर मानसी मेंदळे आणि डॉक्टर रुचा पै, धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. तर घंटाळी, ठाणे व दादर येथे प्रमुख तन्वी हर्बल्सचे क्लिनिक्स असून तिथे रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते, जिथे मधुमेह, हार्ट ब्लॉकेजेस, लठ्ठपणा, मुलांचं वजन, उंची, केस, त्वचा विकार इत्यादी सर्व आरोग्य तक्रारींवर नैसर्गिक उपचार सुचवले जातात. आणि सर्व तन्वी हर्बल प्रोडक्ट्स केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असून तन्वी हर्बल प्रोडक्ट्स वेबसाईटवर ऑनलाईनही खरेदी करता येतात किंवा तन्वी ऑफिसमधून होम डिलिव्हरीनेही मागवता येतात. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.
विकासाचा ध्यास म्हणजे